चलो. आधार बंद ठेवलं की यांनी. हा कसं काय रे का आपण लवकर चाललोय. आणि भाड्या आपल्याला लय मारतेली माझ्या रस्त्यावर असं ओरडत चालू. मी आता म्हणणार होतो चहा आहे का बघित. ते बरं वाटलं की नंतर फॅमिली बार. बाळमामापर्यंत सर व्हिडिओ चालू ठेवणार आहे. अरे चटका कल की चाय हम कराची में पियेंगे. पाकिस्तानला स्पाय म्हणून जायचं होतं. त्याआधी म्हटलं जरा चहा पिऊन जाऊया. कल की चाय हम लाहोर में पियेंगे. पोचलेलो आहे आपण कुठं. बाळूमामा इथं आप्पाजीवर. नमस्कार. काय जवळपास ही तिसरी अमावस्याची रात्र म्हणी जी आपण बाळूमामाच्या दर्शनाला आलो. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आज जाऊन बघतोय तर मंदिर बंद होतं. अमावस्या पहाटे 4 वाजता चालू होणार होती. 12ला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि रिटर्न यायचं असं ठरवलं होतं, पण नाही झालं. कुठं तर ते अपूर्व वाटत होतं. मग काय बाहेरच थांबायचं ठरवलं, पण थंडी सहन होत नव्हती. टेम्परेचर किती आहे बघतोय तर 10 ते 11 डिग्री सेल्सिअस होतं. त्यात जरासं हाताला ऊब घेतली इथं आणि जरासं काहीतरी खाऊया मिळालं. एकाच ठिकाणी थांबून थंडी वाजायचं काय कमी होईना म्हणून आम्ही आलो विद्या मंदिरात, जे बाळूमामांचं समाधीस्थान आहे. सुदैवाने काही जण आमच्या आधी आले होते, त्यांच्यामुळे आम्ही आत मंदिरात जाऊ शकलो, नाहीतर दरवाजा बंद असतो. आतमध्ये गेल्यावर पाया पडलो आणि एक ऊर्जा जाणवली. कदाचित त्या मंदिरात एक ऊब असावी, जी मंदिर पॅक नसूनसुद्धा तिथं काहीच थंडी जाणवत नव्हती. थोडं बरं वाटलं. बाहेर आल्यावरती रूम घ्यायचं ठरवलं, केवळ 2 ते 3 ताससाठी, कारण आरती 5 वाजता असते, म्हणजे त्यासाठी. इथे जर तुम्ही अमावस्याच्या रात्री स्टेला आला असेल तर साधारण चार्जेस 900 ते 1200 असतात. ते आम्हाला परवडणार नव्हतं, कारण आमच्या बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलिंगला हे शोभत नव्हतं. इथे एकतर गाडीवरून आलो होतो ट्रिपसी, आणि रूम काय घेतो आहे. कसं बसं 200 पर हेडवालं डॉर्मेटरी टाईप सोय झाली, तिथं पडून राहिलो. दिसत नाही यात. माझ्या दाढीवर फोकस. हा आला. नात करते काय, यायलाच लागतंय. कुठं 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 आदमापूर. रात्रीच इथं झोपायचं. जिरली आमची. हॅशटॅग थंडी दरवाजा उघडा. बस जिरली. सप्लायचे. उघडलं किती काय.
भाऊ योगायोग काय माहिती काय? हा आज शुक्रवार आहे, अंबाबाईचा वार. काय योगायोग आहे भाऊ आपला. ताण की चलेंगे. इथं आई अंबाबाईच्या मंदिरात यायला आणि काकड आरती सुरू व्हायला असा योगायोग येणं म्हणजे कदाचित नशीबवान समजेल. दर्शन घेत घेत आता आपण आरतीचा आवाज पण ऐकू. ऐसे नाही काही समले परंतु न बोलवे काही विवाद करता पण प्रवाही हेतू वक्ताला दे पावस लवलाई. जय देवी जय देवी सुरवरीश्वर देवता संजीवनी. जय देवी जय देवा प्रसन्न होती निर्वासा देशापासून थोडी थोडी भोगाचा आंबे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काय म्हणतात ते सबस्क्राईब सबस्क्राईब करा करा आणि घंटी वाजवा.